ठाकरे सत्तेत असो किंवा नसो चर्चेत मात्र कायम। मतपेटीत मत असो किंवा नसो तरुणाईच्या गळ्यातलं मात्र ताईत। संख्या असो किंवा नसो प्रत्येक राजकीय पक्षाला दखल घ्यावीच लागेल असं व्यक्तिमत्व। आज ठाकरेंना कोर्टाने एक ऐतिहासिक निकाल दिलाय, ज्यात राज ठाकरेंना निर्दोष मुक्तता केली आहे। बरं, भैयांना चोपलेलं हे प्रकरण नेमकं काय होतं, ज्याच्या निकालाची आज एवढी ऐतिहासिक चर्चा होतीये? रेल्वे भरती मारहाण ते राज ठाकरे निर्दोष या संपूर्ण प्रकरणाचा डिटेलमध्ये आढावा घेऊयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तब्बल 16 वर्षांपूर्वीच्या एका अत्यंत गाजलेल्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या खटल्यातून आज ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पूर्णपणे निर्दोष मुक्त केलाय। 2008 मधील रेल्वे भरती परीक्षा आंदोलन, कल्याण रेल्वे स्थानकावरील झालेली तोडफोड, उत्तर भारतीय उमेदवारांना झालेली मारहाण आणि कार्यकर्त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा राज ठाकरे यांच्यावर असलेला चिथावणीखोर भाषणाचा आरोप, या सर्वांमधून न्यायालयाने राज ठाकरेंसह सर्व मनसे पदाधिकाऱ्यांची सप्रमाण सुटका केली आहे। मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी आज दुपारच्या सत्रात हा ऐतिहासिक निकाल सुनावला। सरकारी पक्ष राज ठाकरे यांच्यावरील एकही आरोप न्यायालयात सिद्ध करू शकला नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने हा खटला निकाली काढलाय। 16 वर्ष चाललेल्या या कायदेशीर लढाईचा आज अखेर शेवट झाला असून मनसे वर्तुळात आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर या निकालाचे मोठे पडसाद उमटतायत। या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं ऑक्टोबर 2008 मध्ये रोवली गेली होती। तो काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतरचा सुरुवातीचा काळ होता आणि पक्ष मराठी पाऊल पुढे आणि स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य या मुद्द्यांवरून आक्रमक आंदोलन करत होते। याच दरम्यान रेल्वे प्रशासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी मुंबई, कल्याण आणि ठाणे परिसरातील विविध केंद्रांवर परीक्षांचं आयोजन केलं होतं। या परीक्षेसाठी बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर उत्तर भारतीय राज्यांमधून हजारो उमेदवार विशेष रेल्वे गाड्यांनी मुंबई आणि उपनगरांमध्ये आले होते। मनसेचा त्या काळी थेट आरोप होता की महाराष्ट्रातील रेल्वेच्या नोकऱ्यांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना जाणीवपूर्वक डावललं जाते आणि परप्रांतीय उमेदवारांना झुकतं माप दिलं जाते। रेल्वे भरतीची माहिती देणाऱ्या जाहिराती स्थानिक मराठी वृत्तपत्रांमध्ये न छापता केवळ उत्तर भारतातील हिंदी वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केल्या गेल्या, असा मनसेचा मुख्य आक्षेप होता। या मुद्द्यावरून मराठी तरुणांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता। मनसेनं या भरती प्रक्रियेला कडाडून विरोध दर्शवण्याचे आधीच जाहीर केले होते। त्यानुसार ऑक्टोबर 2008च्या उत्तरार्धात मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानक आणि परीक्षा केंद्रांच्या बाहेर एकत्र येत तीव्र निदर्शनं सुरू केली। या निदर्शनांचं रूपांतर पुढे मोठ्या गदारोळात आणि हिंसक आंदोलनात झालं। कल्याण रेल्वे स्थानकावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याचं आणि त्यांना परीक्षा देण्यापासून रोखल्याचे आरोप आहेत। या आंदोलनादरम्यान रेल्वे स्थानकावरील खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या, तिकीट खिडक्यांचं नुकसान झालं आणि रेल्वेच्या मालमत्तेची मोठी तोडफोड करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं। कल्याण रेल्वे स्थानकावरील हिंसाचारानंतर रेल्वे पोलिसांनी आणि स्थानिक कल्याण पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली। मनसे कार्यकर्त्यांवर दंगल घडवणं, बेकायदेशीर जमाव जमवणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं आणि शासकीय कामात अडथळा आणणं यासारख्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले। मात्र पोलिसांच्या तपासाची मुख्य सुई मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे वळाली। पोलिसांनी असा दावा केला की राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या सभांमध्ये आणि माध्यमांसमोर जी आक्रमक विधानं केली होती ती चिथावणीखोर होती। त्यांच्या या भाषणांमुळे आणि आवाहनामुळेच मनसे कार्यकर्ते प्रक्षोभित झाले आणि त्यांनी कल्याणमध्ये हा हिंसाचार घडवून आणला। त्यामुळे राज ठाकरे यांना या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार आणि चिथावणी देणारे आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आलं। या गुन्ह्याप्रकरणी राज ठाकरे यांना ऑक्टोबर 2008 मध्ये रत्नागिरी येथून अटक करण्यात आली होती। त्यांच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। अनेक ठिकाणी एसटी बसेसची तोडफोड झाली, रस्ते अडवण्यात आले आणि बंद पाळण्यात आला। राज ठाकरे यांना कल्याण न्यायालयात हजर केले जात असताना न्यायालय परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं। त्यावेळी त्यांना जामीन मंजूर झाला होता, परंतु त्यांच्यावरील कायदेशीर खटल्याची प्रक्रिया ठाणे न्यायालयात सलग 16 वर्ष सुरू राहिली। या खटल्यामध्ये राज ठाकरे यांच्यासह एकूण 8 मनसे कार्यकर्त्यांना आरोपी करण्यात आलं होतं। 2008 पासून सुरू झालेली कायदेशीर लढाई अत्यंत संथ गतीने अनेक कायदेशीर चढउतारांमधून पुढे गेली। गेल्या 16 वर्षात या खटल्याच्या शेकडो सुनावण्या झाल्या, अनेक न्यायाधीशांची बदली झाली, सरकारी वकील बदलले आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यासाठी प्रक्रिया वर्षानुवर्ष चालली। या प्रदीर्घ कालावधीत एक मोठी दुःखद घटनाही घडली। मूळ 8 आरोपींपैकी 2 मनसे कार्यकर्त्यांचं या 16 वर्षांच्या काळात वेगवेगळ्या कारणांनी निधन झालं। त्यामुळे हा खटला राज ठाकरेंसह उर्वरित 6 आरोपींवरच चालवला जात होता। या खटल्याच्या अंतिम टप्प्यात मे 2026च्या सुरुवातीला वेग आला। 13 मे 2026 रोजी राज ठाकरे स्वतः ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर झाले होते। फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 313 अंतर्गत
आरोपीचा अंतिम जबाब नोंदवण्यासाठी हे न्यायालयात आले होते। न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राज ठाकरे यांनी अत्यंत शांतपणे आणि ठामपणे आपली बाजू मांडली। त्यांनी न्यायालयात सांगितलं की माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे, राजकीय हेतूने प्रेरित आणि बनावट आहेत। ज्या दिवशी कल्याण रेल्वे स्थानकावर आंदोलन किंवा कथित हिंसाचार झाला त्या दिवशी मी मुंबई किंवा ठाणे जिल्ह्यात उपस्थितच नव्हतो। मी काही पूर्वनियोजित राजकीय आणि वैयक्तिक कामासाठी नाशिक दौऱ्यावर गेलो होतो। माझा या हिंसाचाराशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही आणि मी कार्यकर्त्यांना कोणतीही चेतावणी दिली नव्हती। राज ठाकरे यांचा जबाब नोंदवल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या अंतिम युक्तिवादासाठी 18 मे 2026 रोजी ही तारीख निश्चित केली होती। 18 मे रोजी राज ठाकरे यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील शैलेश सडेकर आणि सयाजी नांगरे यांनी न्यायालयात युक्तिवादाची धुरा सांभाळली। त्यांनी सरकारी पक्षाच्या तपासातील आणि पुराव्यांमधील अनेक गंभीर त्रुटी न्यायालयासमोर पुराव्यांसहित मांडल्या। मनसेच्या वकिलांनी मुख्य युक्तिवाद करताना सांगितलं की सरकारी पक्षानं राज ठाकरे यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप केलाय, परंतु ते भाषण नेमकं कुठे झालं, कधी झालं आणि त्यात कोणते शब्द वापरले गेले याचा कोणताही ठोस दस्तऐवज पोलिसांकडे नाही। आधुनिक युगात कोणत्याही भाषणाचे व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग सहज उपलब्ध होते, मात्र पोलीस राज ठाकरेंच्या कथित चिथावणीखोर भाषणाची कोणतीही मूळ व्हिडिओ क्लिप सीडी किंवा फॉरेन्सिक लायब्ररीने प्रमाणित केलेले रेकॉर्डिंग न्यायालयात सादर करू शकले नाही। केवळ वर्तमानपत्रातील कात्रणं किंवा राजकीय विधानांच्या आधारे कोणावरही दंगलीची चिथावणी दिल्याचा गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही, असा युक्तिवाद वकिलांनी केला। यानंतर वकिलांनी साक्षीदारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पोलिसांनी ज्या साथीदारांना न्यायालयात उभं केलं त्यापैकी एकही साक्षीदार राज ठाकरे किंवा उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना स्पष्टपणे ओळखू शकला नाही। घटनेच्या वेळी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी आणि पंच साक्षीदार यांच्या जबाबांमध्ये प्रचंड विसंगती होती। पंचनामे कधी केले गेले, कुठे केले गेले आणि त्यावर स्वाक्षऱ्या कोणाच्या आहेत याबाबत पोलिसांच्या कथनात अनेक तफावती होत्या। सर्वात महत्त्वाचा मुद्दा वकिलांनी मांडला तो म्हणजे पीडित उमेदवारांचा। पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात असा दावा केला होता की रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या सुमारे 150 उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान केले। मनसेच्या वकिलांनी न्यायालयात सवाल केला की जर 150 विद्यार्थ्यांना मारहाण झाली होती तर त्या विद्यार्थ्यांपैकी एकाचंही मूळ हॉल तिकीट, रेल्वेचे तिकीट, शैक्षणिक ओळखपत्र किंवा त्यांचा निवासी पत्ता पोलिसांनी न्यायालयात का सादर केला नाही? त्या कथित 150 विद्यार्थ्यांपैकी एकालाही साक्षीदार म्हणून न्यायालयात बोलवण्यात आलं नव्हतं। त्यामुळे हा संपूर्ण गुन्हा केवळ कल्पनेवर आणि राजकीय दबावाखाली दाखल करण्यात आला होता हे स्पष्ट। सरकारी पक्षाच्या वतीनं सरकारी वकिलांनी राज ठाकरे यांच्या जुन्या वक्तव्यांचा दाखला देत मनसेच्या आंदोलनामुळे सार्वजनिक शांतता कशी भंग पावली होती आणि रेल्वेचे कसे आर्थिक नुकसान झाले होते हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु ठोस फौजदारी पुराव्यांच्या अभावामुळे सरकारी पक्षाचा युक्तिवाद कमकुवत ठरला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी या प्रकरणाचा निकाल 21 मे 2026 म्हणजे आजच्या दिवसासाठी राखून ठेवला होता। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ठाणे न्यायालयाकडे लागलं होतं। न्यायालय परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती। परिस्थिती पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। राज ठाकरे यांचे वकील न्यायालयात उपस्थित होते। मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी निकाल वाचण्यास सुरुवात केली आणि अवघ्या काही मिनिटातच त्यांनी या खटल्यातील सर्व आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करत असल्याचा निर्णय जाहीर केला। 16 वर्षांपूर्वी गाजलेले हे रेल्वे भरती आंदोलन मनसेच्या राजकीय प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातोय, ज्यानं पक्षाला महाराष्ट्रात एक आक्रमक मराठी अस्मितेची ओळख मिळवून दिली होती। आज त्या आंदोलनाशी संबंधित मुख्य खटल्यातून राज ठाकरे यांची झालेली निर्दोष मुक्तता ही मनसेसाठी आगामी काळातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनं अत्यंत फायदेशीर आणि ऊर्जा देणारी ठरू शकते। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।